गोलंदाजी वरती शकीब सिद्दीकला आपण पाहतोय. स्ट्राईक एंड वरती शाहिद डांगे, नॉन स्ट्राईक एंड वरती अबू झर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कशा पद्धतीनं हा खेळ पाहायला जाईल. लुझर लुझर करो या मरोची लढत मैदानाच्या आतमध्ये आता मात्र तुम्हाला करायची आहे. कारण या स्पर्धेमध्ये तुम्ही जिंकलात तर टिकून राहाल, हरलात तर या स्पर्धेमधून बाहेर. पहिलाच बॉल भन्नाट वेग पाहायला मिळाला. डॉट स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शकीब म्हटलं की रोहा तालुक्यातील स्टार खेळाडू, ज्या खेळाडूंना आरटीपीएल या स्पर्धेमध्ये मालिकावीराची बाईक जिंकली, अर्थात बायकर मॅन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. स्ट्राईक एंड वरती शाहिद डांगेला आपण पाहतोय. मोहम्मद स्पोर्टचे सर्वे सर्वा कशा पद्धतीने खेळ पाहायला मिळेल. दुसरा बॉल. हो, यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू टाकला गेलाय, पंचाने दंडित केलंय. स्वर्घोषित चेंडू आलाय. धावसंख्येचा श्री गणेशा एक या आकड्याने धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण तसं पाहिलं तर सरफराजजी बंदरकर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खूप वर्षाचा अनुभव घेत असताना त्यांच्या साथीला आपण तसं पाहिलं तर महिरांची चोगले सर पाहायला मिळतात. दोन्ही पंचांचं करूया स्वागत. यावेळी सुद्धा वेगच पाहायला मिळाला. वेग आणि वेगच पाहायला मिळतोय. अगदी ऑलराऊंडरची भूमिका सातत्याने आपण शाकिबच्या माध्यमातून नेहमी पाहिली आहे. रोहा रॉयल संघासाठी खेळत असताना खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. आता मात्र रायझिंग स्टार या संघाचं नेतृत्व तो करतोय. संघाचा धनी मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस सुद्धा सुंदर चेंडू स्वीपर कव्हर मध्ये धन 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 चौकार. तीन चेंडूचा खेळ संपला. 5 अशी धावसंख्या धावफलकावरती. जिथे स्ट्राईक एंड वरती आपण शाहिदला पाहतोय. 2 बॉल डॉट स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यानंतरचं कमबॅक पाहायला मिळालं, जिथे स्वीपर कव्हर मध्ये चौकार लगावला आणि त्यानंतर धावसंख्या ही 5 आकड्यावरती. यावेळेस सुद्धा मोठा फटका, एलिव्हेशन मिळाला नाहीये. टीपलाय झेल, संपलाय शाहिद डांगीचा खेळ. गॉन. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना उमेर डबीर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती उमेरला दाखल केलंय, जिथे शाहिद जास्तीचा खेळ करताना आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. शकीबची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा बॉल हलकासा स्टेर केलाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. थर्ड मॅन रिझन मध्ये प्रोटेक्शन तैनात करण्यात आलंय. त्यानंतरची एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने वाढली. 6 या आकड्यावरती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जिथे शेवटचा आणि अंतिम चेंडू येणं बाकी. पिवनच्या पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण तसं पाहिलं तर डावखुरे हातासाठी आपण मिड विकेट तैनात करण्यात आलंय. त्यानंतर मिड ऑन सुद्धा तैनात करण्यात आले, जो 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर कव्हर पॉइंट फाईन. त्याच वेळी तसं पाहिलं तर स्क्वेअर लेग सुद्धा 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल लोअर लोअर पद्धतीचा हा चेंडू टाकला गेला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक धावतोय. विजय मात्र चेंडू होतोय सीमारेषा पार. चौकार.
थँक्यू डीसी. 6 चेंडूचा खेळ संपला. 6 चेंडू मध्ये अवघ्या 10 धावा आल्या. एक गडी सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परतलाय. धावपलकावरती धावा केवळ आणि केवळ 10 या आकड्यावरती. उच्चप्पा आमच्या समेत जोडला गेलाय. आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडून चांगलं क्रिकेट खेळलं, आज क्रिकेट खेळत असताना ज्या पद्धतीने त्याचे फटके आपल्याला पाहायला मिळाले ना, अगदी नेत्रदीपक फटके. परंतु एक गोष्टीचा नक्की उल्लेख करेन, तू लेट का आला होतास? नाही, पाठी खेळायला पाहिजे होता कोणतरी. जवळ जवळ पाठी कोणतरी खेळायला पाहिजे होता म्हणून मी थांबलेलो आणि मॅच येऊन फिनिश करली. थँक्यू. खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला, जिथे चांगला खेळ कशा पद्धतीने होईल हे देखील आपल्याला करावं लागेल. दुसऱ्या षटकासाठी अपनान मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा येतोय. स्वर्घोषित चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वधारली. 11 या आकड्यावरती. 11 अशी धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. जिथे पहिलं षटक जे शाकिबनं टाकलं, शाकिब मात्र कानामध्ये काहीतरी कानमंत्र देत असताना आपल्याला पाहायला मिळतो. जिथे अपनात एक युवा गोलंदाज म्हणून सातत्याने त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तो कशा पद्धतीनं गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवरती वाईट स्वरूपाचा चेंडू आपल्याला येत असताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल स्ट्राईक एंड वरती उमीर. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. स्वतः एसटी रक्षक कोणतीही चूक करत नाहीये. फलंदाज गॉन. थँक्यू डीसी. अवघ्या 1 धावेवरती उमेर बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. नेट क्रमांक 4थ्या क्रमांकावरती अरबाज भाई मैदानाच्या आतमध्ये. अरबाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. युवा नगरसेवक म्हणून सातत्याने त्यांची या रोहा शहराला एक चांगली ओळख मिळाली. परंतु क्रिकेटमध्ये आपली ओळख करायची असेल तर चांगला खेळ करावा लागेल. आज नगर परिषदेची जबाबदारी घेत असताना आयोजकाची जबाबदारी त्यानं केली. आता मात्र संघनायकाने दिलेली, संघ मालकाने दिलेली जबाबदारी आता मात्र पार पाडावी लागेल. कशा पद्धतीने तो करेल खेळ हे देखील आपल्याला पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये अरबाज मनेर मैदानाच्या आतमध्ये उंचखुरा खेळाडू, अगदी ज्या खेळाडूची सातत्याने नेहमी या रोहा तालुक्यामध्ये चर्चा असते, तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पाठच्या सामन्यामध्ये सलामीवीर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये आला होता. आता मात्र विकेटवरती टिकावा लागेल. पुढचा बॉल. पहिलाच बॉल. यावेळेस आलाय मोठा फटका. आदित्य बिल्डर्स अँड डेव्हलपरचा षटकार. थँक्यू डीसी. संध्याकाळच्या सत्रामध्ये हवाल करेंगे, परंतु सध्याच्या घडीला 17 अशी धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळते. अरबाजच्या बॅटमधून आपल्याला षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अफजलजी मनेर साहेबांच्या हस्ते लागोपाठच्या 3 षटकारासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. दुसरा आलाय. ओहो, थँक्यू डीजे. अफजल भाई मनेर यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारासाठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय अरबाज साठी. त्यांचे सगळे बंधू मैदानाच्या आतमध्ये नाहीत, पण कॅश प्राइज लावलंय. काय घडेल? शेवटचा 3रा षटकार. काय घडेल? मोकळा श्वास आम्ही देखील घेतला.
संधी होती, संधीचं सोनं देखील करायचं होतं. 5,000 रुपयासाठी हा फटका पाहायला मिळाला असता, परंतु प्रयत्न चांगले केले. धावफलकावरती धावा 23. पुढचा बॉल आखो टप्प्याचा बॉल, त्यावरती केलाय प्रहार. शो व्हाईट लॉन्ड्रीचा येतोय हा षटकार. थँक्यू डीजे. अरबाज नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावतय. अरबाज, तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेवर मनाची, कधी झुकायची तर कधी नडायची, दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर. या शीर्षानं मैदानाच्या आतमध्ये खेळायचं आहे. संघर्ष. ओ हो हो हो, वा भाई वा. यावेळेस सुद्धा मोठा फटका. चेंडू सीमालगत गेलाय खरा. 2 धाव तर निश्चितपणे अर्जित करण्यात आल्या. धाव संख्या 2 ने वधारेल. धावफलकावरती धावा 31 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये खूप धावा आल्यात. 21 धावा या षटकामध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. काय फलंदाजी करतोय. अगदी ज्या वेळेस तो मैदानाच्या आतमध्ये आला ना, वेळेवरती खेळ त्याने खूप महत्वाचा केला. जे म्हणतायत ना की जे माझ्या संघर्षाला माझी हार समजले, जे माझ्या संघर्षाला हार माझी समजले, त्यांना सांगतो माझ्या विजयाची वेळ आलेली आहे. विजयाची वेळ आलेली आहे. खूप मोठे फटके देखील त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालेत. तिसऱ्या षटकासाठी पुनश्च एकदा संघाचा धनी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. अर्थात शाकिब सिद्दीक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक साठी आता मात्र आपण अबुझर मैदानाच्या आतमध्ये डावखुरी हाताचा आक्रमकतेसाठी जाणणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने खेळ करतोय. तिसऱ्या षटकासाठी शाकिब सिद्दीक मैदानाच्या आतमध्ये रॉयलचा स्टार. पुढचा बॉल, पहिलाच बॉल. ओ हो हो, खोदून काढला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. टिपलाय जेल संपलाय. यावेळेस अरबाज अबुजर फलंदाजाचा खेळ बाद. इनेट क्रमांक 5व्या क्रमांकावरती शाहीद मैदानाच्या आतमध्ये. या स्पर्धेचा जर का तुम्हाला डायरेक्टर बनायचा असेल तर प्रथम ऍक्टरची भूमिका खूप चांगली करावी लागेल. शाहीद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. याच साठी केला होता हा टास्क की शेवटचा दिस गोड व्हावा आणि या शेवटच्या दिवसासाठी कसा खेळ पाहायला मिळेल हे देखील आपल्याला पाहावं लागेल. पुढचा बॉल हलकासा स्टेअर केलाय. नवसिम 11 संघासाठी खूप चांगली संधी आली. आदरणीय सन्माननीय अफजल भाई मनेर यांच्याकडनं कोणीही षटकाराची जर काय हॅट्रिक मारली ना तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर अरबाज खेळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट खोदलाय. यावेळेस ब्रेकर बॉल टाकण्यात आला होता, त्याला खोदून काढलंय. एक धाव तर घेतली गेली. दुसरीचा देखील प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या 2 ने वधारली. धावफलक 34. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीनं हा खेळ कादिरभाई चालू आहे ना, अगदी
दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात टाकलेत. लुझर लुझर अशी मॅच करो या मरो या परिस्थितीमध्ये दोन्ही संघ खेळतायत. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल त्यावरती केलाय प्रहार. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही आहे. पंचांचा इशारा येणं बाकी. पंचांचा इशारा काय येतोय आपल्याला पाहावं लागेल. अकिबची येरुणकर सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सर तुमचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत सर. या आणि या स्पर्धेचा गोड आनंद घ्या आणि या स्पर्धेमध्ये मनमुराद आनंद घेत असताना तुम्ही आलात, या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला तिकडे जे साईडचे आपण रसिक प्रेक्षक फिल्डर्स वगैरे खेळाडू पाहतोय ना, त्यांनी थोडस साईडला थांबा. पंचांचा इशारा येणं बाकी. पंचांचा इशारा काय येतोय हे देखील आपल्याला पाहावं लागेल. सर थर्ड अंपायर, यस थर्ड अंपायर कडे रिफर केलंय. दूध का दूध पानी का पानी टेनिस क्रिकेट डॉट इन की जुबानी. आता प्रत्यक्षात काय घडेल हे आपल्याला पाहावं लागेल. कशा पद्धतीनं हा चेंडू घेतलाय, सीमारेषा क्रॉस झालेली आहे की नाही हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्यक्षात काय घडेल हे आपल्याला पाहावं लागेल. कशा पद्धतीनं या चेंडूवरती फटका तर चांगला खेळला, परंतु तिथे असलेला क्षेत्ररक्षक त्याने दिलेलं एफर्ट्स कशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतील हे देखील पाहावं लागेल. आमची संपूर्ण टेक्निशियन टीम या वॉर रूम मध्ये पाहतात की प्रत्यक्षात काय घडलंय. आणि पंचांचा थर्ड अंपायरचा इशारा येतोय हा षटकार. षटकार आलाय. पडद्याला पाय लागलेला आपल्याला इथे प्रत्यक्षात पाहायला मिळतंय, जिथे 40 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 40 अशी धावसंख्या धावफलकावरती अजून सुद्धा 2 चेंडू येणं बाकी आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी मॅच. पुढचा बॉल या षटकातील 5वा बॉल. अफजल यावेळेस सुद्धा ठोकलाय, परंतु यावेळेस काय घडेल, काय होतंय. पंचांचा इशारा येणं बाकी अजून सुद्धा. षटकार डीजे ठोक डीजे. थँक्यू डीजे. सध्याच्या घडीला डीजे सुद्धा यूपी मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. सगळ्यांना एकत्र करणारी क्रिकेटची स्पर्धा. ना सूरत देखते है ना मूरत देखते है, अरबाज तो टीम की जरूरत देखते है. काय फटका खेळला, चांगल्या पद्धतीने फटका पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा 46 या आकड्यावरती. पुढचा बॉल. यावेळेस मोठा प्रयत्न केला होता, कार्पेच्या आधारावर त्या चेंडू खेळलाय. खूप चांगले क्षेत्ररक्षण करत असताना काय घडेल. दुष्काळात 13वा महिना नाहीये, 14वा महिना. ठोकलाय चौकार. सोनं करावं लागतंय, कारण क्रिकेट हे असं क्षेत्र आहे त्याला वारंवार संधी मिळत नाहीये. 9 चेंडू मध्ये 38 धावेवरती तो खेळतोय. अरबाज नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गोंगावतंय. खोल अलिबाग मुरुडच्या समुद्रामध्ये आपली नौका अडकलेली पाहायला मिळते. ती किनाऱ्यावरती आपल्याला पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. त्याचसाठी समोर दिसणारी टीम मीटिंग घेतली गेली आहे. त्या टीम मीटिंग मध्ये आता प्रत्यक्षात काय घडेल
हे देखील आपल्याला पाहावं लागेल. चौथ्या षटकासाठी अफजल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकाराच्या हॅट्रिक साठी अफजलभाई मनेर यांच्याकडनं तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. संधीचं सोनं करा. अरबाज भाईचे सगळे बंधू अफजलभाई यांच्याकडनं आपल्याला तब्बल प्रत्येक हॅट्रिक साठी षटकाराच्या हॅट्रिक साठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. चला स्पीडअप करा. पाण्याची व्यवस्था केली जाती आहे. पाणी म्हटलं की उझाप्पा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा. संघाचं अर्धशतक. धावसंख्या 50 या आकड्यावरती. संघाचं अर्धशतक होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय जिथे 18 चेंडूचा खेळ संपला त्यामध्ये 9 चेंडू हे अरबाजनं स्पेस केले आणि 38 धावेवरती तो खेळतोय. काय खेळ खेळलाय. प्रत्येकाची वेळ ही येत असते. आज ती वेळ आपण अफजलची पाहतोय. त्याला साथ कशी द्यायची हे देखील आपल्याला शाहिदला ठरवावं लागेल. एकट्या खेळाडूचा खेळ नाही आहे. ओ हो खरबूजा को देखकर तरबूजा भी रंग बदलता है. ठोकलाय षटकार. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय फलंदाजी. नेत्रदीपक फलंदाजी. नेत्रदीपक फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी कन्सिस्टन्सी दोन्हीही खेळाडूंमध्ये भरलेले आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र प्रश्नचिन्ह पडलाय. ज्या वेळेस धावफलकावरती धावफलक 56 या आकड्यावरती. कारण क्रिकेट हे असं साधन आहे की आता मात्र डोकेदुखी आपल्याला पाहायला मिळते क्षेत्ररक्षण करणारे संघाकडे. परंतु सरेडनचा वापर मैदानाच्या आतमध्ये कधीही केला जात नाही आहे. सेरेडन नावाची गोळी ही केवळ आणि केवळ आपल्या डोकीसाठी असते आणि या क्रिकेटच्या डोकेदुखीसाठी तुम्हाला माइंडसेट हा चांगला ठेवावा लागतो. पुढचा बॉल शाहिद मैदानाच्या आतमध्ये. आखूड टप्प्याचा बॉल स्मॅश केलाय. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न देखील केला गेला नाही आहे. 57 57 धावा. या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपला. 6 धावा पहिल्या बॉलवरती आली. त्यानंतरचं संयमाचं क्रिकेट. एक धाव पाहायला मिळाली. धावसंख्या 57 या आकड्यावरती आतापर्यंत पाहायला मिळते. कान मंत्र देत असताना कशा पद्धतीने गोलंदाजी करायची हे देखील आपल्याला पाहावं लागेल. चौथ्या षटकासाठी अफजल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मास्टर माइंड म्हणून सातत्याने स्टँडच्या पाठीमागे आपण शाकिबला पाहतोय. फुल टॉस पद्धतीचा बॉल. यावेळेस लॉंग स्ट्रॉप. रिजन मध्ये चेंडू सीमारेषा पार. फरार. चौकार. चार धावा आल्या एकंदरीत धावफलकावरती. धावा 62 या आकड्यावरती. 62 धावा. ओ गतीमध्ये परिवर्तन. हे परिवर्तन खूप चांगलं राहिलं आहे. पाठच्या बॉलवरती काय घडलंय. सौजी सिद्दीक सरांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. सर तुम्ही या आणि या व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. तुम्ही आलात या स्पर्धेची गोड शोभा वाढवलीत त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं खूप सारे स्वागत. तुमचं देखील या व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपाचा चेंडू आला. डॉट स्वरूपाचा चेंडू आला. अखेर धावफलकावरती धावा थांबल्यात. 62 या आकड्यावरती धावसंख्या. पुढचा बॉल फुल टॉस पद्धतीचा बॉल. त्या चेंडूवरती झेल सुटलाय. आहा हा हा. आज मात्र नशिबाचा वडापाव खात असताना आपल्याला अरबाज पाहायला मिळतोय. कारण लागोपाठचे 2-3 असे झेल त्याचे सुटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.
नशिबाची साथ आणि त्यानंतर त्यानं केलेलं प्रयत्न या साऱ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शायद यावेळेस स्वीपर कव्हर मध्ये सुंदर फटका, झेल सुटलाय. वारंवार झेल सोडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीजे कारण कमी वयामध्ये दिलेली जबाबदारी रोहित शहानं आणि त्यानंतर आयोजकाची भूमिका आणि त्यानंतर मैदानावरती चालू असलेला खेळ वाखणण्याजोग आपल्याला पाहायला मिळतोय. अरबाज ये नाम नहीं है, ब्रँड है. आज अख्ख्या मोहल्ल्याला गर्व वाटावा की आज आमचा नगरसेवक मैदानाच्या आतमध्ये ताळ ठोकून उभा आहे. स्वरघोषित चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वाढली. धावफलक यावेळेस 68 या आकड्यावरती. कठीण परिस्थितीत तुम्ही तुमचा आत्मविश्वास सोडला नाही तर तो तुमची सर्वात मोठी ताकद बनते आणि ती ताकद सध्याच्या घडीला अरबाजकडे. ओ हो हो, बा 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 बा, षटकार. अरबाज साठी फक्त न फक्त एका धावेची गरज अर्धशतक होण्यासाठी. काय खेळ पाहायला मिळाला, कशा पद्धतीनं खेळ. नेत्रदीपक फटके आपल्याला पाहायला मिळाले. काय खेळलाय. यावेळेस सुद्धा काय घडेल. यावेळेस मोठा फटका, काय घडेल. षटकार येईल का. कॅच घेतले परंतु पंचांनी नो चेंडू दर्शवलाय आणि एक धाव सुद्धा आली. अरबाज बॅट वरती करायचे आहेत या स्पर्धेमध्ये अर्धशतक. काय खेळ खेळलाय, ऑसम. या स्पर्धेतलं अर्धशतक आपल्याला अरबाजच्या बॅट मधून येत असताना पाहायला मिळालं. वाहिब गोलंदाजी करतोय. वहीब यावेळी स्लोअर पद्धतीचा चेंडू. स्क्वेअर लेग रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे, फील्ड करेल. त्यानंतरची एकच धाव. धाव संख्या 1 ने वाढली. धावफलक 77 या आकड्यावरती. डबल सत्ता लगावण्यात आलाय. प्रश्नचिन्ह पडलाय कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, परंतु प्रेशर दबाव घ्यायचा नाही आहे तर समोरच्या खेळाडूंवरती द्यायचा आहे. काय घडेल. अजून सुद्धा शेवटच्या षटकात 4 चेंडू येणं बाकी असणार आहे. 5 षटकाचा सामना. पुढचा बॉल. अरबाज. ओ हो 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 हो, एलिव्हेशन मिळालं आहे का. नाही मिळालं. पुन्हा एकदा कॅच सुटले आणि चेंडू सीमारेषा पार ठोकलाय. चौकार. गुटीचे 4 कॅच अरबाजच्या सोडल्यात. कारण जीवनदान सकाळच्या सत्रामध्ये नशिबाचा वडापाव खाऊन आलाय की काय. आज नशीब अबजवण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येकाची वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. सध्याच्या घडीला काय खेळतोय तो, त्याला साथ जास्तीची मिळालेली आहे. परंतु गोलंदाजाचं खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. तितकीशी साथ मिळत नाहीये ती क्षेत्ररक्षकाची. यावेळेस सुद्धा स्वतः गोलंदाज फलंदाज पुन्हा एकदा बॅक टू द ग्राउंड.
नेक्स्ट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुएब तुर्वे उर्फ बाबू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. संयम आणि आत्मविश्वास क्रिकेटच्या खेळातील अत्यंत महत्वाचे घटक आहेत, कारण कहाणी ही शेवटच्या पानावरती सुद्धा बदलू शकते आणि शेवटच्या षटकामध्ये ती कहाणी बदलत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल फुलटॉस पद्धतीचा चेंडू काय घडेल एक्स्ट्रा कावा रिजन मध्ये. पुन्हा एकदा झेल सुटलाय, चेंडू सीमारेषा पार येतोय हा षटकार. एक या ठिकाणी पंचांनी थर्ड अंपायर कडे रिफर केलंय. षटकार आहे का? नो पण आहे. यस, नो चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. षटकाराला एकंदरीत धावसंख्या 7 ने वाढेल. 88 डबल 8 आता. पुढचा बॉल फ्रीडची संधी. ओ ब्रेक खैर बॉल. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं. फलंदाज बॅक टू द डगआउट. बाद डीचे. ओ यावेळेस विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्धाचा खेळ संपला. 5 षटकाचा देखील खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती धावा 89 धावेचा टार्गेट डीजे.
धन्यवाद 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 डीजे धन्यवाद. पहिला चालाय. जर संघाला जर जिंकायचं आहे ना तर दोन्ही फलंदाजांना संपूर्ण पासवर करायचे आहेत. रॉयाचा खतरनाक इन्फॉर्म फलंदाज शाकिब सिद्दीक. ओहो स्लोअर यॉर्कर. शाहिद डांगे एक चतुर गोलंदाज. फिरकी गेंदबाज शाहिद डांगे. 3 चेंडू आणि फक्त 6 धावा. पॉवर प्लेचा पहिलाच ओव्हर या मैदानामध्ये. राणाचा टावर रोहा रॉयलच्या मैदानामध्ये. शाकिब सिद्दीक आणि वहीब खतीब या फोडतील का हा बघूया पूर्ण एकदा. शाहिद डांगे शॉर्ट पिच पेन आणि मोठा हादरा आणि फलंदाज बाद. बस झाला भावा. मोठा फलंदाज बाद. आता नवीन आलाय महिरान ढोकले. हा सुद्धा एक हार्ड हिटर आहे. चांगली गोलंदाजी शाहिद डांगे करून 4 चेंडू मग फक्त खाली 6 धावा दिल्या आहेत. शाहिद गेला. दुसरा शाहिद आला. शाहिद सिद्दीकी हा सुद्धा एक लेग कटर गोलंदाज आहे. गंडवण्यामध्ये एक्सपर्ट. पण वहीब खतीब एक ताकदीचा फलंदाज आहे. वहीबनी जर मारले 50-60 धावा तर मॅचीमध्ये चांगलं एक मजा येईल बघायला. तर षटकार निघाला पाहिजे. ओहो पहिलाच लोअर फुलटॉस. चांगला शतरक्षण तिकडं. एक धाव. शाहिद सिद्दीकी जवळजवळ 15-16 वर्षाचा अनुभव या खिलाडूकडं. महिरान ढोकले. बोलू शाकिब सिद्दीक आणि वहीब खतीब काही ना काही करतील. महिरान ढोकले एक 5-10 कदमों करना पे. शाहिद का ओहो हेलिकॉप्टर सरळ आणि हातामध्ये आणि दुसरा फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. दुसरा फलंदाज बाद सस्त्यामध्ये मैरान डोकले. नवीन फलंदाज अफजल खलिफे, मॅन फ्रॉम आष्टामी. दक्षपंच आमचे सरफराज बंदरकर आणि लेग साइड में कोण आहे? मैरान चोगले. एक आहे ते स्टीव बकनर, ते आमचे सरफराज बंदरकर, एक चांगले स्टाइलिश खिलाडी. फिर से एक बार शाहिद सिद्दीकी राइट आर्म ओवर द विकेट. सिर्फ 5 से 6 कदमों का रन अप है. अच्छा गेंदबाज आहे शाहिद सिद्दीक. ओहो पहिला चेंडू हवेमध्ये आणि 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 झेल सुटलाय. पहिला जीवदान हा अफजल याला. स्कोर झालाय 10 धावा. 2 बाद 10. अजून 80 धावा पाहिजेत. 80 धावा. जास्तीत जास्त स्ट्राईक वाईप खतीब याला पाहिजे. दोघा पण फलंदाज एक हार्ड हिटर फलंदाज आहेत. शाहिद सिद्दीकी, अफजल खलीफे स्ट्राइक नॉन स्ट्राइक वहीब खतीब. ओहो हेलीकॉप्टर कारपेट के सहारे खेला इस गेंद को. खिलाड़ी वहां पे मौजूद है. 1 रन और यहाँ पे देखते देखते ये आणि वाचलाय. 2 धावा. स्कोर हो चुका है 12 रन. 1 आणि 2 यांनी काही होणार नाही. आपल्याला चौकार आणि षटकारच पाहिजे, कारण स्कोर जाम आहेत. गरज आहे ती मोठ्या पटक्यांची. टोलपावाला पाहिजे फलंदाजांनी. ओहो जबरदस्त चेंडू, जबरदस्त. गोटले नवन उरलाय आणि सरळ एसटी रक्षकाच्या हाताकडे आमचे युवा नगरसेवक अरबाज मनेर. शेवटचा अंतिम चेंडू शाहिद सिद्दीकी याचा. ओहो आणि फलंदाज बाद. दांड्या. अठरा चेंडू आणि 78 धावांची गरज. नवीन फलंदाज आमिर महाडकर. शाहिद डांगे खुद की दूसरी टीम की तीसरी ओवर लगे. राइट आर्म ओवर द विकेट से. एक कटर गेंदबाज, एक ताकदीचा फलंदाज. चांगला कॉन्टेस्ट होणार दोनामध्ये. शाहिद डांगे विरुद्ध वहीब खतीब. हो हो जबरदस्त तेज तर्रार आणि रंपाट होती. पंच स्टीव बकनर एंदू इस बार वाइट. हमारे अरबाज भाई केले वाले जहाँ कहीं भी वो पिंडाल में आए. कादिर भाई आपको ढूंढ रहे हैं सुबह से. अरबाज भाई केले वाले शार्प शूटर है. आहा आणि पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवस निघाला. लई लांब, लई म्हणजे लई लांब. 6 धावा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वहीब खतीब
षटकारांचा बादशाह. फिर से एक बार शाहिद डांगे. पहिलाच घातकाने वार केलाय तो वहीब खतीब यांनी. ओहो सुलो आणि त्याला पिकअप केला आणि सरळ भिरकून दिला तो सीमारेषेच्या बाहेर. हा दुसरा दणदणीत षटकार. बंद कर डीजे डीजे डीजे. 25 धावा, 2 गडी बाद 25. लागोपाठचे 2 षटकार घानाघाती, 3 गडी बाद. फिर से एक बार शाहिद डांगे. ओहो इस बार सीधे बल्ले से खेलने की कोशिश थी. बाल बाल बचे वहां पे वहीब खतीब. आणि हे बघा, आणि धाव तू धाव मी धाव, तू धाव मी धाव. लेग बाय ना. ओके बाईज. 3 चेंडू शिल्लक. आमिर महाडकर हा सुद्धा एक चांगले फटके मारू शकतो. ताकदीचा फलंदाज, चतुर गोलंदाज शाहिद डांगे. राईट मोर द विकेट. हो फिरकी गोलंदाज केला ऑफसाईडच्या क्षेत्रामध्ये. बॉबी 1 धाव. स्कोर झालाय 27 धावा. मोठेच फटके पाहिजे. अजून लढीज कॅटरलच्या संघामध्ये एक अण्णा सारखा फलंदाज बाकी आहे. हा हिटर आहे आमचा शियाबांना. त्याची गरज आहे आम्हाला. किसको पहिले पैसे जमा करो रे. हा बघ रे, वाचला रे वाचला. म्हणजे का मॅच सोडूनच टाकले का काय फलंदाजाने. उलटा उलटा. प्रत्येक षटकाराला 100 रुपये आहेत आमिर महाडकर याला, अरबाज मनेर यांच करून. म्हणजे बघा आजच्याच गेम चालू आहे. म्हणजे फिल्डर बॅट्समॅनला पैसे लावतं की तू मार आणि कमवून घे आज. ओहो आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. बारा चेंडू आणि 56 धावा. 12 चेंडू आणि 56 धावा. जामच मोठा डोंगर आहे. जीसीपी बुलडोजर सगळाच पाहिजे आज. हा बुलडोजर खालती उभा आहे, पण बघू आता आमिर महाडकर काय करतोय. काय नाही नाही हमीद 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 वैयक्तिक पहिला, संघातर्फे 4था षटक घेऊन हमीद आमिर याला. हा बघ रे, सरळ बॅटीने सरळ सेफ शॉट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
धन्यवाद 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 डीजे. 3 बाद 38 धावा. आमिर महाड़कर फिर से एक बार. ओहो इस बार काफी गेंद थोड़ी ऑफ साइड के साइड थी और हमारे देखे स्टीव बकनर सरफराज बंदरकर. म्हणजे खारगाव साठीला बोलत आहेत का चेंडू हा वाईट आहे. गौलवरीची दिशा बाकी आहे. ओहो पटकी हुई गेंद थी खराब गेंद थी. पंच हा परत बघा रियाज भाई शेटे यांना बोलतात का हा चेंडू पूर्ण एकदा वाईट आहे. गेले हा गेले. जर शाकिब सिद्दीक असताना तर काही ना काही झाला असता पण मोठाच फलंदाज आज अख्ख्या दिवसामध्ये फ्लॉप आहे. ओ इस बार ओवर पिच प्रकार की गेंद थी. ओवर पिच थी. रुका हुआ स्कोर है सिर्फ 40 रन. 10 चेंडू शिल्लक आहेत. बघूया आमिर महाड़कर किती छक्के आणि चौकार मारणार. 10 चेंडू आणि 50 धावा. ओ इस बार पटकी हुई गेंद थी. लेग साइड के क्षेत्र में गेंद जाते हुए 1 रन तो मिलेगा इस गेंद पर. एक का दुक्का से कुछ नहीं होगा. वहीब खतीब आ चुके हैं अभी. 3 चेंडू शिल्लक आहेत. एक ताकदीचा फलंदाज वहीब खतीब. ओ हो पुलटो चेंडू होता. निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू बाकी. ताकदीचा फलंदाज वहीब खतीब. इस बार धीमी प्रकार की गेंद थी. शॉर्ट फाइन लेग के क्षेत्र में गेंद जाते हुए सिर्फ 1 रन मिलेगा. पूरी 1 साइड मैच यहाँ पे होते हुए ठंडावा पड़ते हुए लजीज भाई कैटरेस के खेमे में पूरा ठंडावा. हो आणि पहिला येईल काय आणि आलाय. आलाय पण आलाय उशीर आलाय पण आलाय. सरफराज बंदरकर बघा 48 पाहिजे झाले आहेत. 42 पाहिजे. 6 चेंडू आणि 42 धावा. आता आले आमचे बॉबी भाई उर्फ बॉबी देवल. वहीब खतीब साला सा टाकेल का. टाकले ते 5,000 रुपये कॅश जमाच झालेच वाटत इथं. मंगेश उर्फ बॉबी. ओहो पहिलाच हेलिकॉप्टर सरळ 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 बॅटीचा फलंदाज. ताकदीचा फलंदाज आहे. धन्यवाद धन्यवाद डीजे नको डीजे नको. राइट आर्म राउंड द विकेट. कसा 4 छक्के हा 5वा आणि हा ढगात आहे आणि कॅच सुटली आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. आमचे शियाबभाई अण्णा त्यांचा उद्याचा तिकीट आहे. पॅकिंग करून घ्या तुम्ही. पाठोपाठ आम्ही आलोच तुमच्या. शियाबभाई पॅकिंग करून घ्या. फुलटॉस चेंडू फुलटॉस आणि जा आणि तो बॉल घेऊन ये जा. 51 धावा 61 धावा. असा वाटला होता काय फायनलच्या याच्यामध्ये शाकिब सिद्दीक पोचेल पण वाटवला. ओहो
सुसाट चेंडू आला होता अंगावरती, ढकलून दिला त्याला. एक धाव बॅटला. 2 चेंडू बाकी. दोन धावा. चल चला अरबाज 11चा कर्णधार या पिंडलमध्ये किक मारा गाडीला. या शेवटचे 2 चेंडू. हो आणि फलंदाज बाद. शिया बांधण्याला घ्या, शिया बांधण्याला. एकच बॉल बाकी आहे. हो इस बार सरळ बॅटने सरळ बाहेर आणि 6 धावा. 17 चेंडू 54 धावा. अरबाज मनेर या मॅचच्या मॅन ऑफ द मॅच. या आणि ट्रॉफी घेऊन जा. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात अरबाज ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. आणि हा पुरस्कार देण्यासाठी अकीबजी येरुणकर यांच्या शुभ हाताने आपण हा पुरस्कार देतोय. अरबाज मोठमोठे हल्ले आणि मोठमोठे गार केले.